नमस्कार 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 नमस्कार। मी नागेश गोसावी पुन्हा एकदा आपल्या माझ्या होम मिनिस्टर रिअलिटी यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। यूट्यूबवरती असाल, प्रॉपर्टी सर्च असाल, रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, कोणतीही प्रॉपर्टीवर यूट्यूबवरती येऊन सर्च करत असाल आणि ठाणे लोकेशन असेल तर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही असं होणारच नाही। कारण की ठाण्यामध्ये मॅक्झिमम जेवढे मग बिल्डरचे प्रोजेक्टचे व्हिडिओ ते मी माझ्या व्हिडिओमधून माझ्या चॅनलवरती दाखवलेले आहेत। तर असो, तुम्ही जर आतापर्यंत रेसिडेन्शियल प्रॉपर्टी बघत होतात, माझे ऑप्शन तुम्हाला होते, पण कमर्शियल मध्ये ना खूप कमी ऑप्शन मी यूट्यूबच्या याच्यावरती टाकलेले आहेत। त्यातील आता एक नवीन प्रोजेक्ट आणला मी, वाघे इस्टेट इथे आणलोय। वाघे इस्टेट एक 5-10 वर्षापूर्वी वाघे इस्टेटची ओळख वेगळी होती आणि आज वाघे इस्टेटची ओळख वेगळी आहे। कारण की एक MIDC चा काय एकदम एरिया हा जो ते कमर्शियलचे सगळे प्रोजेक्टचे म्हणजे लगभग लूट लागली म्हणजे बोलता येईल। एका माग प्रोजेक्ट कमर्शियल लॉन्च होत आहेत। तुम्हाला सांगतो की वाघे इस्टेटची ओळख आहे ना, एक नेक्स्ट BKC म्हणून ओळखला तो वाघे इस्टेट। ठाण्यामधला असा एरिया जसं तुम्ही मुंबईला BKC बोलतात की बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, तसा वाघे इस्टेट हा ठाण्यामध्ये फेमस आहे। फक्त आणि फक्त कॉर्पोरेटच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे। आता मी उभा आहे ना, हा 22 नंबर रोड आहे। तुम्हाला सांगतो हा रोड तुम्ही बघू शकता, सरळ तुम्ही गेला पासपोर्ट ऑफिस अगदी हाकेच्या अंतरावरती, हे तुम्ही GST भवन बघू शकता। तुम्हाला सांगतो की वाघे इस्टेट मधील काही ठराविक लँडमार्क आहे का तिथे असे प्रोजेक्ट नामांकित प्रोजेक्ट आहे, ते म्हणजे हे जे रोड तुम्हाला दिसतो हा 22 नंबर रोड, इतका मोठा रोड आहे। तुम्हाला हा जो सर्कल दिसतो याला 22 नंबरचा सर्कल बोलतात। आपले ठाण्याचे माननीय सन्माननीय मुख्यमंत्री साहेब अगदी त्यांचा जे पहिल्यापासून जे राहत होते त्यांचा जो वॉर्ड आहे किसन नगर एरिया, श्रीनगर एरिया हा अगदी बाजूला आहे। म्हणजे विचार करा, जर मुख्यमंत्र्याचा एरिया जर डेव्हलप होणार नाही तर मग बाहेर कुठला एरिया डेव्हलप होणार आहे। हा जो सर्कल आहे हा वाघे इस्टेटचा सगळ्यात नामांकित सर्कल आहे, 22 नंबरचा सर्कल आहे। इकडे मला मुलुंड कनेक्टिव्हिटी जवळ आहे, ठाणे कनेक्टिव्हिटी जवळ आहे। ठाणे स्टेशनला जायचं 10-15 मिनिटात तुम्ही ठाणे स्टेशनला पोहोचताय, मुलुंडला 10-15 मिनिटांमध्ये पोहोचताय। असो, तुम्हाला मला एवढं सांगायचंय, 70 लाखाचा जर तुम्ही फ्लॅट घेतला तर तुम्हाला त्याचं भाडं मिनिमम एक 70 लाखाच्या भाड्याला 1 BHK मध्ये तुम्हाला 15,000 ते 18,000 20,000 रुपये भाडे मिळेल। पण जर तुम्ही 72 लाखाचा, मी आज तुम्हाला जे ऑफिस स्पेस दाखवणार आहे, 72 लाखाचा जर तुम्ही ऑफिस घेतला ना तुम्हाला मंथली रेंट 40,000 रुपये मिळणार आहे। कारण की मी स्वतः या प्रोजेक्ट मध्ये ऑफिस माझं बुक केलेलं आहे, तुम्ही पण करू शकता। कारण की इन्व्हेस्टमेंट पर्पज, रेंट हा जर तुमचा पर्पज असेल ना तर कमर्शियल सारखं ऑप्शन नाहीये। तुम्ही एखाद्या शॉपमध्ये पैसे टाका, एखाद्या ऑफिसमध्ये पैसे टाका, तुम्हाला एवढे रिटर्न, एखाद्या घरामध्ये पैसे टाका, तुम्हाला एवढे रिटर्न मिळणार नाही। पण हा जो टावर तुम्ही बघतात एक 20 फ्लोअरचा टावर आहे, तुम्ही बघू शकता अगदी रोडला लागून आहे, ग्राउंड प्लस 20 फ्लोअरचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला 452 कार्पेट पासून साधारणतः एक अराउंड 800 कार्पेट पर्यंत ऑफिसचे स्पेस आहे। भविष्यामध्ये मला बिल्डिंग कशी दिसेल ते तुम्हाला दाखवणारच आहे, पण तुम्हाला एवढं सांगतो, जर तुम्ही 452चा कार्पेट घेतला, ऑफिस घेतलं, याच्यामध्ये तुम्हाला 45,000 40,000 रुपये महिन्याला भाडं येऊ शकतं। सगळ्यात गोष्ट म्हणजे प्राइसिंग काय आहे, कार्पेट काय हे तुम्हाला मी आतमध्ये जाऊन सांगतो, पण हे लोकेशन समजून घ्या। आतापर्यंत वाघे इस्टेटला जेवढे पण प्रोजेक्ट आहेत ना हे 70 लाखच्या बजेटमध्ये आहेत, पण मला रोड पासून आतमध्ये जावं लागतं। तुम्हाला रोड असे नॅरो भेटतात, असं रोड मोठे रोड भेटत नाही। हा प्रोजेक्ट आहे ना अगदी रोडला लागून आहे, वाघे इस्टेटला 22 नंबर रोडला असा प्रोजेक्ट जो तुम्हाला 2 वर्षामध्ये परेशान देतोय, तुम्हाला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट जास्त देतोय। चला, ही झाली लोकेशन बद्दल माहिती। आता मला प्रोजेक्ट बद्दल माहिती आतमध्ये जाऊन देतो। लोकेशन बद्दल तुम्हाला एवढी माहिती दिली आहे ना, म्हणजे तुम्हाला सगळं काय तुम्हाला डिटेल मध्ये कळालं असेल। कारण की वाघे इस्टेट सारखा जो एरिया आहे तो नेक्स्ट BKC म्हणून ओळखला जाणारा एरिया, आणि असा प्रोजेक्ट अगदीच रोडला लागून, हायवेला लागून असलेला प्रोजेक्ट, ज्याचा पासपोर्ट ऑफिस सारखा लँडमार्क बाजूला आहे, आणि अपकमिंग जे मेट्रो स्टेशन येणारं ते तुम्हाला मी सांगितलं की रिंग मेट्रो पहिल्यांदा ठाण्यामध्ये येते, त्याचं जे अपकमिंग स्टेशन आहे ते अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती आहे। 22 नंबरचा सर्कल हा खूप मोठा लँडमार्क आहे वाघे इस्टेटमध्ये। त्या लोकेशन पासून अगदी 2 ते 3 मिनिटाच्या हाकेच्या अंतरावरती असा प्रोजेक्ट। तुम्हाला मी बिल्डिंग बाहेरून दाखवली की काम किती झालंय आणि कशी बिल्डिंग होणार आहे, कसा तुमचा व्ह्यू असणार आहे, पण फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही बिल्डिंग तुमची जेव्हा उभी राहील, जेव्हा तुमचा जो ऑफिसचा स्पेस, जी तुम्ही जर तुमचा स्वतः ऑफिस बघत असाल तर ते ऑफिसची बिल्डिंग फ्युचरमध्ये दिसणार कशी, तरी ही बघा अशी दिसणार आहे। एक्झॅक्टली हा एलिव्हेशन आहे बिल्डिंगचा, बघू शकता। खाली कमर्शियल शॉप्स आहेत, तुम्हाला खाली शॉप दिसतील। 19 फ्लोअरची बिल्डिंग आहे आणि 20व्या फ्लोअरला डेव्हलपमेंट अम्युनिटीज दिल्यात। अम्युनिटीज मध्ये बघायला गेलं तर इंडोर गेम्स असतील, तुम्हाला फिटनेस सेंटर असेल, डे केअर सेंटर असेल, डेव्हलपरने बारकाईने लक्ष दिले। प्रत्येकाला जी अम्युनिटीज महत्वाची आहे ती अम्युनिटी डेव्हलपरने प्रोजेक्टमध्ये दिली। स्वतंत्र अशी डायरेक्टरसाठी वेगळी लिफ्ट असणार आहे, सगळ्यात मोठा USP पॉईंट आहे। वाघे इस्टेटमध्ये लिफ्टचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो, पण डेव्हलपरने त्या बारकाईने त्या गोष्टीकडे लक्ष दिले। डायरेक्टर जर असेल त्यांना एक स्वतंत्र अशी लिफ्ट दिलेली आहे। त्याशिवाय तुम्हाला सांगितलं मी, हा जो तुम्ही सर्कल बघितला हा वाघे इस्टेटचा 22 नंबर सर्कल,
हा जो रोड जिथे मी तुम्हाला व्हिडिओची सुरुवात केलेली आणि अगदी रोडला लागून असलेला बिल्डिंगचा टावर. आता याच्यामध्ये कार्पेट काय आहे, प्राइस काय ते मी तुम्हाला सविस्तर सगळं टेबलवर बसून सांगतो. फक्त मला हे दाखवायचं होतं की भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमचं ऑफिस घ्याल तेव्हा तुम्हाला बिल्डिंग दिसेल कशी तर अशी दिसेल. पुन्हा ग्लास पासाठी ब्रँडेड क्वालिटीच्या सगळ्या फिटिंग्स आहेत. डेव्हलपरचं नाव मार्केटमध्ये बघाल तर रेप्युटेड डेव्हलपर आहे. आतापर्यंत एकही प्रोजेक्ट असा नाही की तो रेरा डेटच्या पुढे गेलेला आहे. सगळे ऑन टाइम पोझिशन दिलेले आहेत. चला आपण कार्पेट प्राइस बद्दल जाणून घेऊयात. सगळ्यात पहिल्यांदा लोकेशन खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला लोकेशन दाखवलं, लोकेशनवरून तुम्हाला आयडिया आली नेमकं आपलं जे अपकमिंग आपण जिथे ऑफिस घेणार आहे, जिथे आपण पैसे टाकणार आहेत ते नेमकं जागा कशी आहे, ती रोडला लागून आहे का कुठं गल्लीबोळात आतमध्ये तर नाही. हा तुमचा डाऊट क्लिअर केला की अगदी रोडला लागून आहे, पासपोर्ट ऑफिसच्या बाजूला आहे, वाघे स्टेटचं 22 नंबर सर्कल जवळ आहे. लोकेशन तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर मी तुम्हाला बाहेरून बिल्डिंग दाखवली की तुमची बिल्डिंगचं काम कुठपर्यंत आलेलं आहे, तुमची बिल्डिंग दिसणार कशी आहे, तुमचं टावर असणार कसं आहे. तुम्हाला एलिव्हेशन दाखवलं मी टीव्हीवरती की भविष्यामध्ये तुमचा बिल्डिंग जेव्हा ग्लास पस्टर उभी राहील ती कशी दिसेल. आता आपण येऊ कार्पेटवरती, प्राइसवरती, मुळात मेन मुद्द्यावरती आपण येऊया की तुम्हाला नागेश सर आम्हाला पैसे टाकायचे, आम्हाला रिटर्न चांगले मिळाले पाहिजेत. येस, मी या प्रोजेक्टचा व्हिडिओ करण्यामागे एवढंच कारण आहे की मी आता याच्यापूर्वी कमर्शियल प्रोजेक्टचे व्हिडिओज केले होते, पण त्याची प्राइस रेंज आहे ना 1 करोड पण सुरू होत होती. पण कसं आहे मध्यमवर्गीय लोकांना ना, म्हणजे मिडल क्लास लोकांना ज्यांना रिटर्न्स पाहिजेत पण प्रत्येकाचं बजेट तर 1 करोडचं नाही आहे, मग त्यांनी काय करायचं. त्यामुळे मी म्हटलं 70 लाख 80 लाख जी कमीत कमी प्राइस मधला ऑफिस कोणता असला वाघे स्टेटला, त्याचं लोकेशन प्राईम असेल तर हा प्रोजेक्ट निवडला. या प्रोजेक्टमध्ये तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये ब्राउचर आहे. याच्यामध्ये 7वा मजला, 11वा मजला, 15वा मजला, 19 मजल्यापर्यंत मला पूर्ण फ्लोअर प्लॅन अवेलेबल आहे. तुमचं ऑफिसचं वेट किती असेल, हाईट किती असेल, सगळं काय डिटेल मी दिलेलं आहे. 452चा कार्पेट आहे. 452 कार्पेट पासून 800 कार्पेट पर्यंत आहे. आता तुम्हाला बऱ्याच जणांना जोडी ऑप्शन पाहिजे असतात, बऱ्याच जणांना 2 ऑफिस घ्यायचे असतात. जोडी म्हणजे 1500 स्क्वेअर फीटचा पाहिजे, 1000 स्क्वेअर फीटचा पाहिजे, तर 2 ऑफिस तुम्ही मर्ज करू शकता, जोडी तुम्ही ऑफिस घेऊ शकता. 452 कार्पेटचा 1 BHK जर तुम्ही फ्लॅट गेलात ना मार्केटमध्ये, ठाणे मार्केटमध्ये 452, तर मिनिमम तुम्हाला 70 लाखाचा मिनिमम 452चा कार्पेटचा फ्लॅट मिळतो. आणि त्याला तुम्ही रेंट तुम्हाला बघायला गेलं तर 15,000, 18,000, 20,000 रुपये मॅक्झिमम. अगदी टाउनशिप प्रोजेक्ट आहे ना, लक्झरीज अम्युनिटी ना, मॅक्झिमम 20-22,000 रुपये रेंट. पण वाघे इस्टेटमध्ये सर्वे करा, तुम्ही एकदा फिरा, तुम्ही स्वतःला एक रेंटवरती ऑफिस घेण्यासाठी मार्केट सर्च करा. तुम्हाला पर स्क्वेअर फीट 100 रुपये रेट चालू आहे वाघे इस्टेटला. जर तुम्ही त्याच्यात थोडंसं असं फर्निश केलं, तुम्ही डेव्हलपर मला बेअर शेल देतोय, पण तुम्ही त्याचा वार्म शेल केला की त्याच्यामध्ये एखादा टाईल्स लावल्यात, एखादा ऑफिसचा सेटअप केलाय, तर 110 रुपये 120 रुपये वाघे स्टेटमध्ये सध्या रेंटचा रेट चाललाय पर स्क्वेअर फीट. जर मी तुम्हाला 452 कार्पेट दिला, एक 72 लाख पासून सुरू होतात, 72 लाख पासून सुरू होतात, तर 1.5 करोडपर्यंत ऑप्शन अवेलेबल आहेत. मग जसा तुमचा बजेट आहे तसं तुम्हाला कार्पेट पाहिजे, माझ्याकडे वेगवेगळे व्हेरियंट आहेत. जर तुम्ही 452 कार्पेटचा ऑफिस स्पेस घेतला आणि या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट हे तुमचा हेतू असेल, तर तुम्हाला प्रत्येक फ्लोअर वाईज, प्रत्येक स्क्वेअर फीट वाईज 100 रुपये जरी पकडला तर 40-45 हजार रुपये तुम्हाला भाडं मंथली येऊ शकतं. हे मी सांगत नाही, वाघे इस्टेट सांगतंय. तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, तुम्हाला आयडिया येईल की तुम्हाला 100 रुपये इंटू पर स्क्वेअर फीट 452 जरी. मी ना 45,000 नाही 40,000 रुपये तर कन्फर्म कुठंच गेले नाही. तर रेंट हा तुमचा पर्पज असेल ना, तुम्हाला रेंट पाहिजे असेल ना, तर वाघे इस्टेटला कमर्शियल प्रोजेक्टमध्ये या प्रोजेक्ट मी बुक करा. मी स्वतः माझं स्वतःसाठी ऑफिस या प्रोजेक्ट मी घेतलेलं आहे. मी तुम्हाला ऑफिशियली दाखवू शकतो, माझ्याकडे अलॉटमेटर आहे, माझ्याकडे लॅपटॉपमध्ये तुम्हाला मी एंट्री दाखवू शकतो. कारण की मला रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे होते, मी फ्लॅटमध्ये पैसे टाकले नाही, मी कमर्शियल ऑफिसमध्ये पैसे टाकले. तर ही संधी गमावू नका. या प्रोजेक्टमध्ये 452 कार्पेट पासून 800 कार्पेट वेगळे व्हेरियंट आहेत. 72 लाखापासून सुरू होतात, 72 लाख ऑनवर्ड. काय बेस्ट रेटमध्ये करून देता येईल, डेव्हलपरबद्दल खूप चांगले संबंध आहेत. ज्या काय बेस्ट रेटमध्ये मला डील करता येईल ती करून देण्याचा प्रयत्न मी करेन. चला, तर आता तुमचा जास्त वेळ घालवत नाही. माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओवरती तुम्ही आला असाल, तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल, एक तर तुम्ही जर प्रॉपर्टी बघत असाल, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट तुमचा हेतू असेल, किंवा तुमचा मित्रपरिवार, तुमचे नातेवाईक, त्यांना जर काही कमर्शियल प्रॉपर्टी पाहिजे असतील, त्यांना जर रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट पाहिजे असेल, त्यांना माझा हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करा आणि तुमचंही स्वप्न पूर्ण करा. धन्यवाद. थँक्यू सो मच.